नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रितेश अनिल निकम, शिवनेरी कृषी सेवा केंद्रातून. आणि साहेबांचा परिचय पण घ्या. नमस्कार, मी दिनकर शिंदे, महापीड सेल्स ऑफिसर. तर साहेब, प्रश्न असा होता की आता पडते थंडी. थंडीच्या वातावरणात कोणतं पीक चांगलं राहील आणि आपण त्या पिकासाठी काय काय करू शकतो, लोकांना फायदा होईल अशी आपण कोणते प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो? सगळ्यात बेस्ट थंडीमध्ये जर घेतलं तर टरबूज आणि खरबूज. खरबूज हे पीक शेतकऱ्याला आर्थिक पीक म्हणून चांगलं असतं आणि खरबूज या पिकाची जर योग्य संगोपन, योग्य काळजी घेतली तर हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न हे खरबूज देऊ शकतं. पण साहेब, जर आपण टरबूज लावलं तर त्याच्या वाढीसाठी आपण वेल वाढीचे प्रॉब्लेम येतात, त्याच्यानंतर भरपूर प्रॉब्लेम येतात. मग वेल वाढीसाठी आपण काय करू शकतो, कोणतं प्रोडक्ट आपण सजेस्ट करू शकतो? टरबूज आणि खरबूज या दिवसात रोपांची लागवड केली जाते. सुरुवातीला आपण नर्सरीवाल्यांनी केमिक वगैरे ते वापरले जातात, पण आपण जेव्हा त्याचं रिप्लांटेशन करतो तेव्हासाठी आपण महापीडचं रूट मॅक्स आणि 25-10-10 ही कमीत कमी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग दिली पाहिजे. 25-10-10 मध्ये NPK प्लस मॅग्नेशियम ऑक्साईड ग्रेड आहे. हिचा रिझल्ट वेलवाढीसाठी एक नंबर ही आपण हिवाळ्यात देऊ शकतो. आणि साहेब, त्याच्यानंतर आपण त्याच्याबरोबर रूटमॅक्स मध्ये प्युरिटी आणि पिकाच्या रूट झोन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये 85% ह्युमिक आणि 15% फॉलिक ऍसिड आहे. ओके. आणि हे ग्लुकोमिक आणि रेक्टरगिन आपण कशाला वापरू शकतो? रेक्टरगिन आपण प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी, त्याच्याबरोबर आपण 1919 देऊ शकतो. कमीत कमी आपण पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या, चौथ्या दिवशी आपण पिकाची जोमदार वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण प्लस म्हणून आपण रूटमॅक्स अजून त्याच्यात ऍड करू शकतो. चालेल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर टरबूजचं व्यवस्थित नियोजन पाहिजे असेल तर शिवनेरी कृषी सेवा केंद्र इथं तुम्ही येऊ शकता. धन्यवाद. नमस्कार.